नमस्कार, मी प्रांजल. राष्ट्रभूमीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. एका हरवलेल्या बकरीचा शोध घेताना अचानक नशीब चमकलं आणि एका साध्या गुरख्याचे दिवस बदलले. केनियाच्या चेपोरोर गावात लोमाचार नावाच्या तरुणाला नदीकाठी काही ग्रॅम सोनं सापडलं आणि त्याने ते हजारो रुपयांना विकलं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि जिथे एकेकाळी शांत कुरण आणि झाडझुडपी होती तिथे अचानक माणसांचा पूर आला. केवळ एका अफवेने आणि आशेने जवळजवळ 10,000 लोकांना या गावात खिचून आणलं. प्रत्येकाच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं, मुलांची शाळेची फी भरता यावी, गरिबी दूर व्हावी आणि आयुष्याचं सोनं व्हावं. आज इथे एका टी शर्ट वर सोनं शोधणारा शेतकरी आहे, तर दुसरीकडे स्वतःच्या शिक्षणासाठी माती उचलणारी 18 वर्षाची अबिगेल चेलंगट. पण हे सोनं शोधणं वाटतं तितकं सोपं नाही. कुदळ फावड्याने दगड माती उकरून खोल खड्ड्यात उतरून आणि नदीच्या गढूळ पाण्यात तासनतास माती चाळून लोक आपल्या नशिबाची परीक्षा पाहत आहेत. युगांडाच्या सीमेवरून आलेला गॉडफ्रे मुंगिशा सारखा तरुण झाडाखाली रात्र काढून उपाशी पोटी रात्रंदिवस खोदकाम करतोय. यातच या जंगलात आणि डोंगराळ भागात पिण्याच्या पाण्याची स्वच्छतेची मोठी अडचण निर्माण झाली आहे. बहुतांश पुरुष असलेल्या या गर्दीत महिलांच्या सुरक्षा आणि लैंगिक हिंसाचाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाला आता आरोग्य पथके आणि सुरक्षा रक्षक तैनात करावे लागले आहेत, कारण हे सोन्याचे स्वप्न कुठल्या मोठ्या संकटात बदलू नये. जमिनीखाली खरंच इतकं सोनं आहे की ही फक्त एक अफवा? याचं उत्तर शोधण्यासाठी आता माती आणि दगडांनी भरलेले ट्रक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. पण लोमाचार आणि तिथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं वेगळंच आहे. हा व्यवसाय बंद करू नका, तर आम्हाला मेटल डिटेक्ट सारखी आधुनिक साधनं द्या, अशी त्यांची मागणी आहे. गवतांच्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या अत्यंत गरीब लोकांसाठी हे सोनं म्हणजे केवळ पिवळा धातू नाही, तर गरिबीतून बाहेर पडण्याची एकमेव आशा आहे. तपासणीचा निकाल काहीही येऊ, पण चेपोरोच्या या मातीत सध्या सोन्यापेक्षाही जास्त लोकांच्या स्वप्नांची आणि संघर्षाची खाण पाहायला मिळत आहे. या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.